थेट जाऊयात मलबार हिल मतदारसंघात। सगळ्यात श्रीमंत असा मतदारसंघ, जिथे सगळ्यात श्रीमंत लोक राहतात असा हा मलबार हिलचा मतदारसंघ, तिथं भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे इथला संभाव्य आमदार कोण आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नक्कीच मलबार हिल हा मतदारसंघ आपण बघितला त्याप्रमाणे मंगलप्रभात लोढा गेल्या वेळेसही तिथले आमदार होते आणि यावेळेस सुद्धा मंगलप्रभात लोढा अर्थात भाजपाचं पारडं जड असल्याचं इथे बघायला मिळतंय। त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून भैरूलाल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचंच पारडं जड असल्याचं इकडे बघायला मिळतंय। अगदी, आणि त्याला नेमकी कारणं काय आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय कारणं आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। प्रतिष्ठित मलबार हिल मतदारसंघाची निवडणूक दरवेळीप्रमाणे यावेळेला देखील एकतर्फा होण्याची शक्यता आहे। यावेळेला देखील भाजपने मंगलप्रभात लोढा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे, तर त्या विरोधात ठाकरे गटाने भैरूलाल चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे। मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल 5 वेळेला या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। मंगलप्रभात लोढा हे एक यशस्वी व्यावसायिक आहेत। एवढंच नव्हे तर त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक पदं देखील भूषवलेली आहेत, तसेच भाजपमध्ये देखील त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। 5 वेळेला या संपूर्ण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे मंगलप्रभात लोढा यांचं या मतदारसंघात काम देखील आहे। अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगलप्रभात लोढा यांनी एनडीएच्या उमेदवाराला तब्बल 48,000 मतांचं लीड मिळवून दिलं होतं, तर 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंगलप्रभात लोढा यांचा तब्बल 72,000 मतांनी विजय झाला होता आणि त्याच विजयाची पुनरावृत्ती मंगलप्रभात लोढा यावेळी देखील करतील अशीच दाट शक्यता आहे।